सर आता जर मी महिन्याला ₹1,00,000 कमवत असेल किंवा मग महिन्याला मी 20,000 कमवत असेल तर आपल्या ओव्हरऑल इन्कमचं आपण महिन्यातनं किती टक्के इन्व्हेस्ट करायला पाहिजे? एक्झाम्पलमध्ये 1,00,000 जर इन्कम असेल तर साधारण 30,000 हा एक्सपेन्स बरोबर आहे. तेवढाच तुमचा इन्व्हेस्टमेंट पाहिजे, म्हणजे 30,000 एवढीच तुमची इन्व्हेस्टमेंट पाहिजे. आता बँकवाले जे आहेत ना ते लोक काय करतात की तुम्हाला 1,00,000 जर इन्कम असेल तर 60,000 ते 70,000 EMI येईल एवढं पण लोन द्यायला तयार असतात, कारण का तो त्यांचा बिझनेस करताय. तुम्ही तेवढंच लोन घ्यायचं हे बरोबर नाही. तर तुम्ही तोपर्यंत घर नका घेऊ जोपर्यंत तुमच्या इन्कमचे 40% EMI येत नाही. इन्व्हेस्टमेंट ज्यावेळी येते ना त्यावेळी 2 शब्द प्रामुख्याने ऐकायला मिळतात, म्युच्युअल फंड आणि SIP. बरोबर. तर हे दोनही नेमके काय आहे आणि या दोघांमध्येही नेमका डिफरन्स काय आहे? म्युच्युअल फंड हा एकमेव ॲसेट असा क्लास आहे की ज्यामध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचे आणि तो तुमचा जो म्युच्युअल फंड मॅनेजर आहे तो हँडल करणार आहे. काय म्हणताय मग, बरे आहात ना? आजचा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्ही 15,000 रुपये महिना कमवत असाल, 25,000 रुपये महिना कमवत असाल तरीही तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि यशस्वीरित्या करू शकता. होय, ऐकताय ना? तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि तुमच्यासाठीच हा पॉडकास्ट स्पेशल आहे. पेन घ्या, कागद घ्या आणि सगळे मुद्दे लगेच लिहायला घ्या. याच विषयावर म्हणजे इन्व्हेस्टमेंटवर बोलण्यासाठी, म्हणजे ती कशी असायला पाहिजे, किती करायला पाहिजे, कोणाचं इन्कम किती असल्यावर त्याने किती टक्के इन्व्हेस्ट करायला पाहिजे, हे सगळे मुद्दे आपण यामध्ये कव्हर करणार आहोत. तर यावर बोलण्याकरिता आज आपल्या काय म्हणतायच्या सेटवर आपण आमंत्रित केलेलं आहे आदरणीय CA निलेश वैद्य यांना. सर, तुमचं आमच्या सेटवर मनापासून खूप खूप स्वागत. धन्यवाद मला तुमच्या सेटवरती बोलवण्याकरता. सर, पहिला प्रश्न हाच असेल की इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय आहे, इन्व्हेस्टमेंट कशी करायला पाहिजे नेमकी? ओके. सो इन्व्हेस्टमेंट आता वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. काही लोक म्हणतात की मी दुसरं घर घेतलं ती इन्व्हेस्टमेंट झाली. काही लोक म्हणतात की मी गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट केली ती एक इन्व्हेस्टमेंट झाली. काही लोक म्हणतात की मी इक्विटी शेअर्स घेतले, स्टॉक्स घेतले, ती एक इन्व्हेस्टमेंट झाली. अशा वेगवेगळ्या प्रकारचे इन्व्हेस्टमेंट असतात. आता फक्त आपल्याला निवडायचं की कोणत्या लोकांसाठी कोणतं योग्य बेसिकली. आणि आता घर जर म्हणायला गेलो तर आज दुसरं जर म्हणजे आता स्वतःचं घर तर कोणी भाड्याने देत नाही म्हणून त्याला तर आपण इन्व्हेस्टमेंट म्हणू शकत नाही. स्वतःचं एक घर आहे त्याला इन्व्हेस्टमेंट नाही म्हणत. ठीक आहे. दुसरं जर घर घेतलं तर त्यावरती मला किती भाडं मिळतं आहे साधारण. तर आज एक मुंबई, पुणे अशा शहरात आपण जर बघितलं 1 कोटीचं घर घेतलं तर साधारण आपल्याला 20,000 ते 25,000 किंवा 25,000 ते 30,000 रेंट मिळतं. म्हणजे वार्षिक आपल्याला जवळजवळ 3% मिळतात. त्याच्यातही आपण म्युनिसिपल टॅक्स काढूया, मेंटेनन्स काढूया, हे सगळे ब्रोकरेज काढूया, हे सगळे जर काढले ना तर आपण 2.5% येतो. आणि प्लस प्रत्येक वर्षी घराची किंमत ते 5 ते 6% वाढते. तर असं मिळून साधारण आपल्याला 8% मिळतात घरावरती. ठीक आहे. आता दुसरं आपण पकडलं, मी म्हणालो गोल्ड. आजकाल खूप सोनं चांदी दोन्ही आपण पकडूया त्यामध्ये. तर ते आपण जर गेल्या 15, 20, 25 वर्षांचा रिटर्न बघितला तर तो साधारण 9 ते 10% येतो. तर मी तुम्हाला एक उजळणी सांगितली की साधारण हे आहे. आता जे स्टॉक्स स्वतःहून करतात, डायरेक्ट स्टॉक्स ट्रेडिंग वगैरे वगैरे हे सगळं, तर त्या लोकांनी जरा स्वतःचा अभ्यास पकडायला पाहिजे आणि बघितलं पाहिजे की त्यांनी किती रिटर्न मिळवलेत. कारण का स्वतःहून तुम्ही निर्णय घेताय, कोणी तुम्हाला प्रोफेशनल एक्सपर्ट मदत नाही करत आहे. सो तुम्हाला ते बघायला पाहिजे की किती आहे. तर मग अजून कोणकोणते आपले इन्व्हेस्टमेंट्स आहेत त्याबद्दल आपण बोलू शकतो. ओके. सर, आता जर मी महिन्याला ₹1,00,000 कमवत असेल किंवा मग महिन्याला मी 20,000 कमवत असेल तर आपल्या ओव्हरऑल इन्कमचं आपण महिन्यातनं किती टक्के इन्व्हेस्ट करायला पाहिजे? बरोबर. तर हा एक त्याच्यासाठी एक गोल्डन रेशो आहे. तो असा आहे की जर तुमचा खर्च आहे ना साधारण 30% असायला पाहिजे. आता काही लोक बाहेरून येतात तेव्हा त्यांचे भाडं वगैरे खर्च जास्त असतो, तर कदाचित तेवढं त्यांचं खर्च नसेल, पहिल्यांदा खूप जास्त असू शकतो. पण 2-3 वर्षांनी साधारण 30% हा जवळजवळ तुमचा खर्च असायला पाहिजे. आता तुमच्या एक्झाम्पलमध्ये 1,00,000 जर इन्कम असेल तर साधारण 30,000 हा एक्सपेन्स बरोबर आहे. तेवढाच तुमचा इन्व्हेस्टमेंट पाहिजे, म्हणजे 30,000 एवढीच तुमची इन्व्हेस्टमेंट पाहिजे. आणि मग उरलेले 40% तुम्ही स्वतःचं भाडं पकडा त्यामध्ये, किंवा जर घर घेतलं तर त्याचा EMI पकडा. पण आता बँकवाले जे आहेत ना ते लोक काय करतात की तुम्हाला 1,00,000 जर इन्कम असेल तर 60,000 ते 70,000 EMI येईल एवढं पण लोन द्यायला तयार असतात, कारण का तो त्यांचा बिझनेस करताय. तुम्ही तेवढंच लोन घ्यायचं हे बरोबर नाही. तर तुम्ही तोपर्यंत घर नका घेऊ जोपर्यंत तुमच्या इन्कमचे 40% EMI येत नाही, त्याच्याहून 40% किंवा त्याहून खाली. म्हणून हा एक गोल्डन रूल पकडा, 30% खर्च,
30% इन्व्हेस्टमेंट, जेवढा खर्च आहे तेवढीच इन्व्हेस्टमेंट, आणि उरलेले तुम्ही EMI किंवा भाडं तुम्ही पकडू शकता. हा गोल्डन रेशो जर तुम्ही 15 वर्ष जरी चालवला, म्हणजे जेवढा तुमचा खर्च आहे तेवढाच तुमचा इन्व्हेस्टमेंट असेल ना, तुम्ही म्हणजे आयुष्याकरता चांगले फायनान्शियल फ्रीडम कमवू शकता, प्रोव्हाइडेड तुम्ही चांगल्या इन्स्ट्रुमेंटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर. असं आता ना ॲडव्हर्टाइजमेंटचा काळ आहे, जाहिरातींचा काळ आहे. अनेक जाहिराती आम्ही पाहतो, रातोरात पैसा दुगना. बरोबर. असं काही असतं का म्हणजे? सो म्हणजे असे भरपूर आजकाल म्हणजे ऑनलाईन बेटिंग वगैरे पण आहेत प्रकार, भरपूर गोष्टी आहेत. त्याच्यावरती आता खूप म्हणजे आपल्या गव्हर्नमेंटने रिस्ट्रिक्शन्स पण आणलेत, आणि ते जे इन्व्हेस्टमेंट्स आहेत ते काही वर्ष तुम्हाला चांगले रिटर्न देतील, पण ते सातत्याने देत नाही, कधीच देणार नाही. मग तो कधीतरी स्कॅम निघून जातो, किंवा काहीतरी याला आपण इंग्लिशमध्ये पॉन्झी स्कीम म्हणतो. ते या सगळ्यामध्ये बेसिकली तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली आणि तुम्हाला पैसे मिळाले तर तुम्ही लकी आहात, दुगना पैसा वगैरे. पण जनरली याच्यामध्ये विश्वास ठेवू नका, मॅक्झिमम या गोष्टी स्कॅम असतात बेसिकली. सो ते मुश्किल आहे. इन्व्हेस्टमेंट ज्यावेळी येते ना त्यावेळी 2 शब्द प्रामुख्याने ऐकायला मिळतात, म्युच्युअल फंड आणि SIP. बरोबर. तर हे दोनही नेमके काय आहे आणि या दोघांमध्येही नेमका डिफरन्स काय आहे? बरोबर. सो आता मी जसं मगाशी म्हणालो, गोल्ड आहे, रिअल इस्टेट आहे, इक्विटी स्टॉक्स आहे. ओके. तर या सगळ्यामध्ये ना निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत की कोणत्या म्हणजे गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करू की नको, की कोणत्या वेळी करू, नको करू, असं सगळ्या गोष्टी तुम्हाला निर्णय घ्यायच्या आहेत. रिअल इस्टेट असो, स्टॉक्स असो, तुम्हालाच निर्णय घ्यायचा आहे. म्युच्युअल फंड हा एकमेव ॲसेट असा क्लास आहे की ज्यामध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचे, आणि तो तुमचा जो म्युच्युअल फंड मॅनेजर आहे तो हँडल करणार आहे. एक्झिट कोणत्या स्टॉक्समध्ये करावी, नाही करावी, कुठे आपण इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करावे की गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करावे. तुम्हाला गोल्डची पण इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंडमधनं करता येते, हे खूप जणांना अजूनही माहिती नाही आहे बेसिकली. सो म्युच्युअल फंड हे का योग्य, कारण का निर्णय तुम्हाला नाही घ्यायचे, ठीक आहे. आणि याच्यामध्ये साधारण एक 35 ते 40 वर्षाचा डेटा आहे. जवळजवळ 1981 साली आपलं मार्केट चालू झालं, सेन्सेक्स BSEचं जे आपण इंडेक्स म्हणतो, तेव्हापासूनचा आत्तापर्यंतचा डेटा आहे. साधारण सेन्सेक्स आहे ना 13-14% सातत्याने ग्रो करत आहे. याचा अर्थ असा नाही की हा सातत्याने 13-14% ग्रो करत राहील, पण आपण हे पकडायला पाहिजे. एक थोडंसं आता मी इकॉनॉमिक आकडे मांडतो. साधारण गेले 40-45 वर्षांचा जो आपला इन्फ्लेशन म्हणजे महागाईचा रेट आहे ना, तो साधारण 7.5% आहे, ठीक आहे. आणि म्हणजे ॲव्हरेज पकडला आपण, प्रत्येक वर्षी काय तेवढा नसतो, कधी कधी 8%, 9%, 10%, ॲव्हरेज 7.5%. आणि त्याच काळातला बँकेचा जो FDचा रेट असतो ना, तो 8.5%. याचा अर्थ काय की महागाईपेक्षा 1% तुमचा बँकेचा FDचा रेट असतो. हे एक साधारण पकडा, ॲव्हरेज म्हणतो मी, ठीक आहे. आता मी तुम्हाला विचारेन की आपली इंडियन इकॉनॉमी कोणत्या रेटने, कोणत्या गतीने ग्रो करते, याचं एक आपल्याकडे एक मेजर येतं. प्रत्येक क्वार्टरली एक गव्हर्नमेंट डिक्लेअर करतं, याचं एक मेजर असतं जे असतं GDP. बरोबर, तुम्ही ऐकलंच असेल. तर GDP जो असतो ना, तो आपल्या त्या रेटने आपली गव्हर्नमेंट म्हणजे इकॉनॉमी ग्रो करते. आता तो जो आकडा आहे साधारण 7 ते 8%, कधी कधी 6% असा ऑन एन ॲव्हरेज आहे. पण त्याच्यामध्ये ना इन्फ्लेशन नाही पकडलं आहे, तो आहे ना विदाऊट इन्फ्लेशनचा आकडा आहे. त्यामध्ये आपण जर इन्फ्लेशन जोडलं ना तर साधारण 11-12% आपली गव्हर्नमेंट इकॉनॉमी ग्रो करते गेल्या 40-45 वर्षात, ठीक आहे. आता तुम्ही विचार करा, इंटरेस्ट रेट गेल्या 40-45 वर्षाचा 7.5%, ठीक आहे. बँकेचा FDचा रेट 8.5% गेल्या 40-45 वर्षात. आपली गव्हर्नमेंट जी इकॉनॉमी ग्रो करते ती साधारण 12%च्या आसपास गेल्या 40-45. आणि वरनं मार्केट 13-14%च्या आसपास ग्रो करतं गेल्या 40-45 वर्षात. तर लोक म्हणतात की मार्केटने आज तर आत्तापर्यंत तरी एवढे रिटर्न दिलेत, पण पुढे देईल की नाही, पुढे कदाचित 12%च देईल, कदाचित 10%च देईल. जर त्यांनी तसे कमी दिलं ना तर तुमचा इंटरेस्ट रेट पण कमी होईल आणि इन्फ्लेशन रेट पण कमी होईल. ही अशी इकॉनॉमी चालते. ह्या 4 अशा वेगवेगळ्या पॉईंट्स तुम्ही पकडू शकता. पण काय होतं मार्केटमध्ये ना, कधी असं जात नाही, कधी असं होतं. त्यामुळे तुम्ही बेसिकली घाबरता इन्व्हेस्टेड राहायला बेसिकली. तर तो मुद्दा आहे. तर म्युच्युअल फंड हा स्टॉक मार्केटमध्येच इन्व्हेस्ट करतो, आणि तो का चांगला, कारण का तिकडे आपल्या म्हणजे भरपूर CA CFA अशी लोक तिकडे हायर करतात आणि ते त्यांना हँडल करतात की कोणत्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करावी. आज कंपनीने जर मोठं प्लांट घेतलं तर त्यांना ती पहिले इन्फॉर्मेशन येते, आपल्याला नंतर येते. मग मी चांगला की माझ्यासमोर ते 50 लोक जे टीम चालवत आहेत ते चांगले, म्हणून म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट करावी. आता हे म्युच्युअल नावानेच कळतं की तुमचा, माझा आणि सगळ्यांचा पैसा, म्युच्युअल फंड बेसिकली, ठीक आहे. आता म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं म्हणजे काय की आता मी तुम्हाला सांगितलं, कोणाला जर 12 लाखाचा पगार आहे वर्षाचा, तर त्याला त्याचा एम्प्लॉयर 12 लाख एका क्षणीच देत नाही ना,
प्रत्येक महिन्याला देतो, बरोबर. म्हणजे त्याच्याकडे प्रत्येक महिन्यालाच पैसे जमतील ना जे काय. मग तो प्रत्येक महिन्याला त्याला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तो प्रत्येक महिन्याची, आता जशी RD असते बँकेची रिकरिंग डिपॉझिट, तसंच त्याला आपण म्युच्युअल फंडला SIP म्हणतो, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, की प्रत्येक महिन्याला इन्व्हेस्टमेंट होऊन जाईल. आता ज्याच्याकडे अचानक बोनस आला मोठा आणि त्याला जर एकाच वेळेस इन्व्हेस्ट करायचं, त्याला आपण लमसम म्हणजे आपण एक काय म्हणतो त्याला प्रिन्सिपल इन्व्हेस्ट करून टाकले तसं बेसिकली. तर हा SIP नुसतं या मेकॅनिझमला नाव आहे म्युच्युअल फंडच. सो ते लोकांना ते गैरसमज जे होतात ते याच्यामुळेच होतात. ते दोनही एक असल्यासारखे. SIP म्युच्युअल फंड मध्ये SIP आपण बँकेची RD जशी असते तशी म्युच्युअल फंडची SIP असते, एवढंच फरक आहे, बाकी काय नाही. तसं आहे. आता या ऍडव्हर्टायझिंगच्या जगामध्ये म्युच्युअल फंड खरंच काम करतं का? लोकांनी कसा विश्वास करायचा? सो त्याच्यासाठीच मी म्हणालो की 40-45 वर्षाची हिस्ट्री बघा तुम्ही. आजही एक मोठा म्हणजे सर्वात पहिला जो फंड होता तो 1964ला होता, तो आजही शाबूत आहे, शून्य झाला नाहीये. म्युच्युअल फंडच्या हिस्ट्रीमध्ये एकही स्कीम आज 0 रुपयात झाली नाहीये. तर यानेच तुम्हाला कळतं. पण त्याच्याच समोर तुम्ही बँक्स बघा, भरपूर बँक्स डुबल्या आहेत आणि त्यांचे डिपॉझिटर्स होल्डर्सचे अजूनही पैसे बाकी आहेत. कारण का, तुमचे म्युच्युअल फंड आहेत ना, तुमचा एक रुपया वेगवेगळ्या 100 कंपनीजमध्ये जातो. म्हणून एक कंपनी जरी डुबली ना तरी तुमचा रिटर्नला काय कदाचित अर्धा पाऊण टक्का इम्पॅक्ट पडेल, पण तुमचा फंड कधी शून्य नाही होणार. म्हणून म्युच्युअल फंड्स सही आहे हे सगळं जे लोक म्हणतात, आणि स्पोर्ट्स एम्बेसेडर्स वगैरे जे आपले आहेत, सचिन तेंडुलकर वगैरे, ते पण म्हणतात. पण बेसिकली मार्केटची रिस्क तुम्हाला पकडायला पाहिजे की वरती खालती होते ती फक्त तुम्ही, म्हणजे जर मी दीर्घकाळाकरता मी इन्व्हेस्ट करायला तयार आहे ना तरच तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये पैसे इन्व्हेस्ट करा. नाहीतर जर तुम्ही एका वर्षात मी काढणार तर असं काही नाही आहे. मार्केटमध्ये काही उलाढाली होत राहतात, तर त्यामुळे तुमची इन्व्हेस्टमेंट दीर्घकाळासाठी योग्य बेसिकली. आता ना सर काय होतं की कॉमन पीपल काय करतात की घर घेतात, मग घराची इन्स्टॉलमेंट असते, गाडी घेतात, गाडीची इन्स्टॉलमेंट असते. तर इन्स्टॉलमेंट इतक्या डोक्यावर असतात, मग इन्व्हेस्टमेंट कशी करायची? बरोबर. सो आता पूर्वीच्या काळात लोन मिळणं एवढं इझी नव्हतं. आता तुमच्या ऍप वरती तुम्हाला झटकन 5 लाख रुपये मिळू शकतात लोन म्हणून बेसिकली. एवढी म्हणजे आता ऍडव्हर्टाइजमेंट थ्रू याच्या थ्रू हे झालंय. तर तुम्हाला समजायला पाहिजे की मला लोन घ्यायचंय की मला ऍसेट क्रिएट करायचे बेसिकली. तर तुम्ही आता हे समजून चाला, जसं मी तुम्हाला गोल्डन रेशो म्हणाला की घर तोपर्यंत नका घेऊ जोपर्यंत तुमचा EMI 40% किंवा त्याखाली नाहीये तुमच्या इन्कमचा. त्याप्रमाणे तुम्ही ठरवू शकता. लोक आजकाल 25 वर्षाची जॉब लागल्या पहिला मला आयफोन घ्यायचा आहे, तर तो जवळजवळ 1-2 वर्ष आयफोनसाठी काम करणार, नंतर मला गाडी घ्यायची आहे, मग त्याच्यासाठी 3-4 वर्ष काम करणार, आणि मग कुठे जाऊन आई बाबा म्हणतील तेव्हा लग्न आणि घर वगैरे करायचं असेल तर तो घर घेईल. मग स्वतःचा पैसा जमवणार कधी, रिटायरमेंटचा कॉर्पस जमवणार कधी? सगळे इन्स्टॉलमेंट मध्ये जाते, सगळे इन्स्टॉलमेंट मध्ये जात आहेत. मग त्याच्यासाठी आपण एक नियंत्रण असलं पाहिजे, कंट्रोल असायला पाहिजे त्या बाबतीत. सो तो एक जरा तुम्ही पाळा की काहीही झालं तरी माझी जर इन्कम चालू झाली तर मला 30% तरी इन्व्हेस्ट करायचे. एवढं तुम्ही जरी एक मूलभूत मांडलं ना, पुढचे 15 वर्ष जरी तुम्ही हे केलं ना तरी तुमच्या रिटायरमेंटच्या लाईफसाठी तुम्ही चांगला एक फंड तयार करताय, कॉर्पस बेसिकली आपण ज्याला म्हणतो तसं. आता इन्व्हेस्टमेंट ही कशी लॉंग टर्म गोष्ट आहे, म्हणजे तिथे तुम्हाला फार वेळ द्यावा लागतो स्वतःचा. बरोबर. पण जिंदगी का कुछ भरोसा नाही, बरोबर, आज है कल नाही. नक्की. ते इन्शुरन्सचं किती महत्व आहे? खूपच. म्हणजे आता मी म्हणतो की पर्सनल फायनान्स जी प्लॅनिंग आहे ना, याचे 3 स्तंभ आहेत, म्हणजे किंवा आपण त्याला पिलर म्हणतो. तर पहिली तर गोष्ट लाईफ इन्शुरन्स. ठीक आहे, जो आता मुलगा मुलगी जॉबला लागले, त्यांच्या आईबाबांनी त्यांना वाढवलं एवढं, ठीक आहे, आणि आता व्यवस्थित त्याला इन्कम लागलाय. पण आपण जसं तुम्ही म्हणाला जिंदगी का भरोसा नाही, आणि म्हणजे अशी ऍडव्हर्टाइजमेंट पण आहेच इन्शुरन्स कंपनीची. पण एक साधारण तुम्हाला आता जसं आपण म्हणतो की बँकेची RBI एक रेग्युलेटर आहे, तसंच इन्शुरन्सची एक इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया ही एक आपली रेग्युलेटरी बॉडी आहे, ठीक आहे, जी डिसाईड करते की इन्शुरन्स कंपनीजने कसं प्लॅन्स दिले पाहिजे. ठीक आहे, तर त्यांच्या मते तुमच्या वार्षिक इन्कम जे आहे त्याच्या 30 पट तुम्ही लाईफ इन्शुरन्स कव्हर घेऊ शकता, हे त्यांनी म्हणजे तुम्हाला अलाव केलं आहे. ठीक आहे, तर आता समजा 12 लाख इन्कम असेल कोणाचं, तर त्याच्या 30 पट म्हणजे साधारण 3.5 करोडच्या आसपास त्याला आज लाईफ इन्शुरन्स मिळू शकतं. आणि त्याचं प्रीमियम बघाल ना तर साधारण 25,000 किंवा 20,000 असेल वर्षाचं, जर 25 वर्षाचा मुलगा आपण पकडला तर बेसिकली. तर एवढ्या तुम्हाला कमी किमतीत जवळजवळ 3-3.5 करोड म्हणजे तुम्हाला 10,000 पट तुम्हाला चांगले मिळू शकतात बेसिकली. तर हे तुम्ही का घ्यायचं? कारण का जसं तुम्ही म्हणालात की जर मी उद्या नाही राहिलो तर माझी फॅमिली ऍटलिस्ट माझ्या या इन्कमवरती तरी डिपेंडंट राहू शकते पुढचे 25 वर्ष 30 वर्ष. म्हणून लाईफ इन्शुरन्स पहिली स्टेप आहे.
घ्यायचंच म्हणजे घ्यायचंच बेसिकली, जर इन्कम चालू असेल तर. अशा लोकांना जरूरत नाही ज्यांची फॅमिली त्यांच्या इन्कमवर डिपेंडेंट नाहीये, त्यांना लाईफ इन्शुरन्सची गरज नाहीये. पण ज्या इन्कमवरती फॅमिली डिपेंडेंट आहे त्यांना नक्कीच घ्यायचं. सो तो एक लाईफ इन्शुरन्सचा मुद्दा झाला. आता जसं म्हणालो तशी हेल्थ का बी भरोसा नाही आपल्याला, ठीक आहे. म्हणून तसंच हेल्थ इन्शुरन्स पण तेवढंच महत्वाचं. आता काय झालंय की आपण आपल्या लाईफस्टाईल आपला चेंज झालाय. आज आपण आधी वडापाव वगैरे खायचो, आता आपण बर्गर खातो आणि आता रोज खातात मुलं. त्यामुळे काय होतात की भरपूर लोकांना आत्ता जे 40-45 आहेत त्यांना आत्ताच डायबिटीज बीपी वगैरे पण व्हायला लागलेत. बेसिकली खूप केसेस वाढल्यात त्यामुळे. तर यामुळेच हेल्थ इन्शुरन्स तुम्ही खूप आधीच घ्या. आधी काय व्हायचं की हेल्थ इन्शुरन्स आपण 45-50 नंतर घेऊ, पण आता असं झालंय की तुम्ही खूप आधी घेतलं तर तुम्हाला फायदा होईल. नाहीतर तुम्ही जर डायबिटीज बीपी झाल्यानंतर तुम्ही हेल्थ इन्शुरन्सला गेला तर ते म्हणतील की तुम्हाला 3 वर्ष आता काही क्लेम नाही मिळणार, काही नाही होणार. तर ते खूप तुम्हाला मग अटी लागतात. तर तुम्ही ते पण आधीच घेतलेलं बरं. आज 1 करोडचं हेल्थ इन्शुरन्स चांगल्या यंग फॅमिलीला म्हणजे नवरा बायको मुलगा मुलगी अशा तिघांना बेसिकली साधारण 25,000 मिळतं. चांगलं म्हणजे ते पण मी म्हणतोय 35 वर्षाचं असेल तर. 30 वर्षाचं असेल तर कदाचित 20-22 हजाराचं 1 करोडचं हेल्थ इन्शुरन्स मिळतं. ते घ्या ना तुम्ही. ते डोनेशन पकडा. इन्शुरन्सचे जे प्रीमियम आहेत ना ते डोनेशन आहे, पण जर मला मार्गीस लागले तर मला इन्शुरन्स कंपनी देते बेसिकली. सो ते महत्वाचं आहे, तर ते करा. हा दुसरा आपला स्तंभ झाला. आणि तिसरा म्हणजे इमर्जन्सी फंड, की जर आपला जॉब गेला, ठीक आहे, कोविड सारखी महामारी आली आपल्या म्हणजे आयुष्यात परत, देव ना करू यावं, पण जर आली, ठीक आहे, आणि जर त्याच वेळेस मार्केट पण क्रॅश झालं होतं, 40% खाली पडलं होतं, तर अशा वेळेस तुमचा पैसा कुठे येणार? जॉबचा इन्कम संपला, तुमचं कोविडमुळे तर जे काय हॉस्पिटल, जर तुम्हाला कोविड झाला तर हॉस्पिटलायझेशनमध्ये हेल्थ इन्शुरन्समध्ये कव्हर आहे, म्हणून तो दुसरा स्तंभ आपल्याला कामीस आला. जर चुकून त्याच्यात आपला जर जीव गेला तर लाईफ इन्शुरन्स पहिला स्तंभ आपल्या कामास येईल. आणि तिसरा स्तंभ की मला आता इन्कमच नाहीये, जॉबच सुटलाय, कारण का कोविडमध्ये भरपूर लोकांचे जॉब गेले. तर अशा वेळेस हा इमर्जन्सी फंड म्हणजे 6 ते 12 महिन्याचा खर्च घराचा. काहीही झालं, जगात काही होऊन दे, 6 ते 12 महिन्याचा खर्च मी हा बाजूला करणार आणि तो माझं घर चालवेल अशा आणीबाणीच्या परिस्थितीत बेसिकली. तर हे 3 स्तंभ तुम्ही नक्कीच मांडले पाहिजे. असं आहे. आता इन्व्हेस्टमेंट ही संकल्पना ज्यावेळी आपण बोलतो ना, तर ही काही नवीन नाहीये. म्हणजे आपली आजी पण सांगायची बाबा 1 रुपया 2 रुपये जपून ठेव. बरोबर. किंवा बायांच्या भिशा वगैरे असायच्या त्या काळामध्ये, बचत गट, ही एक जुनी कन्सेप्ट आहे. बरोबर. आपल्याकडे या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट होतच असतात. येस. पण मला जगाच्या तुलनेत बोलायचंय की जगाच्या पाठीवर ज्यावेळी अनेक देश आहेत त्यावेळी इंडियामध्ये किती टक्के लोक इन्व्हेस्टमेंट करतात? खूप कमी आहे हा आकडा. म्हणजे अजूनही माझ्या मते आपण 140-150 करोडची पॉप्युलेशन आहे आणि आज फक्त त्याच्यातले युनिक पॅन होल्डर जे आपण म्हणतो ते 6 ते 7 करोड आहेत. तेवढीच लोक आतापर्यंत इन्व्हेस्ट करतात. म्हणजे अजूनही भरपूर लोक इन्व्हेस्ट करू शकतात, पण आपल्या देशात अजूनही थोडी इन्कम जी आहे ती लेवल कमी आहे. म्हणजे आपण जर ॲव्हरेज इंडियन माणूस किती कमवतो तर साधारण 15,000 ते 16,000 महिने कमवतो ॲव्हरेज इंडियन. तर ती जेव्हा ग्रो होईल तेव्हा कुठे ती इन्व्हेस्टमेंट वाढेल. पण आता भरपूर अशी लोक आहेत ज्यांना म्युच्युअल फंड माहिती आहे तरीही ते इन्व्हेस्ट करत नाहीये. ज्यांना माहिती आहे की आपण बँकेच्या एफडी मध्ये इन्फ्लेशन म्हणजे महागाईला आपण नाही बीट करू शकत तरी सुद्धा ते इन्व्हेस्ट करत नाहीये. तर जे लोकांची ऐपत आहे ते लोक सुद्धा इन्व्हेस्ट करत नाही, तर त्यांनी नक्कीच यावं. पण ज्या लोकांना स्वतःचं घर पहिले चालवायचं ते लोक आता सध्या कदाचित इन्व्हेस्टमेंटला येऊ शकत नाही. पण तरीही म्हणतो की जर 10-15 हजार जो कमवतोय, जर त्याला घराचा खर्च काढून साधारण 2,000 जरी काढता आले, इन्व्हेस्टमेंट करता आली, तर ती नक्कीच यावी. कारण का 2,000 जरी मी पकडले की तो महिना इन्व्हेस्ट करतोय तरी तो 20 वर्षात जवळजवळ 20 लाख कॉर्पस क्रिएट करू शकतो बेसिकली. सो म्हणून त्याला नक्कीच म्हणजे कोणत्याही जो कमवतोय त्याला ऍटलिस्ट 30% नाही, 20% नाही, 10% तरी बेसिकली त्याला इन्व्हेस्टमेंट करायला हवी. आजकाल तर म्युच्युअल फंडमध्ये 500 रुपयाची पण इन्व्हेस्टमेंट करू शकतो, 100 रुपयाची पण SIP करू शकतो. अशा भरपूर गोष्टी आहेत बेसिकली. असं आहे. बरं, तुमच्या तुलनेत एक आयडल इन्कम काय असतं? नाही, आयडियल इन्कम असं मी नाही म्हणणार. कारण का काही लोक स्वतः जरी आपला एक बेसिक एज्युकेशन झालं ना तरी एक चांगलं स्किल सेट कसं डेव्हलप करावं त्यामागे चालू असतात. तर आयडियल इन्कम मी असं नाही म्हणणार. त्या प्रोसेसमध्ये काही त्यांचं इन्कम कमी जास्त असतं. पण म्हणजे बघायला गेलं तर तुमचा इन्कम प्रमाणे खर्च किती असावा हा प्रश्न असायला पाहिजे. कारण का आयडियल इन्कम कसं आहे की जे गावात राहतात त्यांचं तर इन्कम कदाचित कमी असू शकतं, जे शहरात येतात त्यांना कदाचित भाडं पण जास्त असतं. म्हणून त्या सगळ्या गोष्टी असतात. मी म्हणेन की आयडियल खर्च तुमचा 30% असायला पाहिजे, त्याच्याहून जास्त नसायला पाहिजे. एवढंच मी म्हणू शकतो. सर, आता पाहतो पण की शेअर मार्केटचं फार वार आहे, जिकडे तिकडे नुसतं शेअर मार्केट. बरोबर. काय वाटतं यामध्ये किती रिस्क आहे आणि किती यश आहे?
बरोबर. सो शेअर मार्केटमध्ये रिस्क आहेच, त्याच्यात काही डाऊट नाही आहे. आता ती जशी स्वतःहून करताय, तुम्ही स्टॉक्स वगैरे स्वतःहून करताय, तर तुम्हाला खूप अभ्यास करायला पाहिजे. आता काही लोक, भरपूर लोक स्वतः फुल्ली एम्प्लॉईड आहे. मी आता स्वतः फुल टाइम मी फक्त ट्रेडिंगच करतो, हे ठरवलंय त्यांनी आणि ते करतायत. त्याच्यात काय होतं की तुमचा अभ्यास म्युच्युअल फंडच्या मॅनेजर इतका एवढा चांगला असायला पाहिजे, मग कुठे तुम्ही म्युच्युअल फंडला बीट करू शकता. म्हणजे जर म्युच्युअल फंडने 15% कमवले तर तुम्ही 17-18% कमवले तर कुठे तुम्ही चांगले. पण तुम्ही हा विचार करा, तुमचं जर मुद्दलच 1 लाख असेल, 1 लाखावरती तुम्ही जरी 17 किंवा 20% कमवले आणि म्युच्युअल फंडने 15% कमवले, तुम्ही 2 ते 5% जास्त कमवले, म्हणजे 5,000 कमवले वर्षाचे तुम्ही, तर एवढं सगळं करायची गरज आहे का बेसिकली. वरनं आता जे लोक म्हणतात की हा मी फलाना स्टॉक्स घेतलेत, 5 स्टॉक्स घेतलेत, 1 लाख इन्व्हेस्टमेंट केली, 20,000 मी एक इन्व्हेस्ट केली. एक कंपनी आज एका दिवसात 25% खाली येऊ शकते. तेवढं तुमची रिस्क ॲपेटाईट आहे का तुमची तेवढी, म्हणजे तुम्हाला चालणार आहे का एवढं एका दिवसात 20,000च्या 25% गायब झाले. तर तुम्हाला जे ते निर्णय खूप स्वतःहून घ्यावे लागतील. नाही तर म्युच्युअल फंड्स आहेत, तिकडे फंड मॅनेजर आहेत, ते तेच करतायत जे तुम्ही करताय, पण त्यांच्याकडे खूप चांगलं पद्धतीने करतायत आणि एवढ्या 35-40 वर्षाची हिस्ट्री आहे, सातत्याने ते एवढे रिटर्न्स कमवत आहेत. मग कशाला त्यांनाच द्या की. म्हणजे बाकी काही लोक असतात, नाही मी स्वतःहूनच करणार, मग ठीक आहे, त्यांना ऑल द बेस्ट. पण त्यांना बघा की गेल्या 5 वर्षात मी किती रिटर्न्स कमवले आणि मी म्युच्युअल फंडच्याहून जास्त कमवले असतील तर नक्कीच तुम्ही करा कंटिन्यू जर्नी. नाहीतर मग नक्कीच तुम्ही म्हणजे म्युच्युअल फंडला दिलेलंच चांगलं, हे माझं म्हणणं असेल. रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट करणं कितपत योग्य आहे किंवा रिस्क पण आहे का त्यात? रिअल इस्टेटमध्ये रिस्क काही नसते, कारण का ती फिजिकल ॲसेट असतो. आपण म्हणतो की समोर आहे, डोळ्यासमोर आहे. प्रॉब्लेम काय आहे की तिकडे तुम्हाला सगळं मॅनेज करावं लागतं. तिकडे तुम्हाला काही जुनी झाली रिपेअर करावं लागतं, मेंटेनन्स प्रत्येक महिन्याला द्यावा लागतो, ठीक आहे. मग प्रॉपर्टी टॅक्स द्यावी लागते, मग भाडे करू येईल नाही येईल माहीत नाही बेसिकली. जरी आला तरी ब्रोकरला तुम्हाला 1 महिन्याचं भाडं द्यावं लागतं. तर हे सगळं करून तुमच्या डोक्याला व्याप जास्त आहे. इन्व्हेस्टमेंट वाढते की नाही, म्हणजे इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू वाढते की नाही, ते पूर्णपणे म्हणजे डिपेंड करतं मार्केटवरती. आता गेल्या 5 वर्षात बँगलोरमध्ये घराची किंमत डबल झाली, ठीक आहे. पण अशा मार्केटमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट केले आणि तुम्हाला खरंच 5 वर्षात डबल मिळाले तर तुम्ही लकी ठराल. आता तेच परत पुढच्या 5 वर्षात बँगलोरची प्राइस डबल होईल का? कदाचित नाही. तर म्हणून त्यापेक्षा मला माहिती, आणि वरनं आता तुम्ही विचार करा, जर मला गरज लागली थोड्या पैशांची तर मी एका रिअल इस्टेटचं मी थोडं एक हॉल विकला रे किंवा बाथरूम विकलं रे असं करू शकतो का आपण? जे म्युच्युअल फंडमध्ये आपण फ्लेक्झिबिलिटी येते की आपण थोडंसं विकून आपल्याला हवे ते पैसे काढून घेतले बेसिकली, जे रिअल इस्टेटमध्ये आपण नाही करू शकत. तर फक्त डोळ्यासमोर प्रॉपर्टी आहे म्हणून लोक घेतात. म्युच्युअल फंडची काय व्हॅल्यू, अरे मला दिसतंय वरती खालती होत राहतो, मला प्रॉब्लेम आहे, तर पण ते तुम्ही बघू नका ना. लॉंग टर्मसाठी जर तुम्ही विचार करताय, आता घर लोक 10-10 वर्ष ठेवतील, पण म्युच्युअल फंड घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी बघतील अरे काय चाललंय, काय व्हॅल्यू आहे. ते लॉंग टर्म तिकडे बघत नाहीत. ज्या गोष्टींना लॉंग टर्म बघायला पाहिजे तिथे नाही बघत, जिथे नाही बघायला पाहिजे तिथे बघतात. अनेकांचं असतं ना सर, मी प्लॉट घेतो 2 वर्षांनी विकतो, डबल इन्कम होतं. बरोबर. काय सांगाल याबद्दल? तर म्हणजे प्लॉट्समध्ये कसं असतं ना जनरली, की तुमची जर पॉलिटिकल रीच असेल आणि तुम्हाला माहिती असेल की कदाचित या म्हणजे पट्टीत आपल्याला एक हायवे येणार आहे किंवा मोठा रस्ता येणार आहे, तर अशा वेळेस त्या प्लॉटच्या किमती वाढतात बेसिकली. तर अशी काही तुमच्याकडे ओळख असेल तरी तुम्ही हा विचार करा की आज तुम्ही मोठा प्लॉट घेणार आणि जर ती डेव्हलपमेंट नाही झाली आणि ते डबल नाही झाले तर काय, कदाचित होईल पण, आणि 2-3 वर्षात प्लॉटमध्ये डबल झालेत असे भरपूर असंख्य किस्से आलेत. पण प्रॉब्लेम काय येतो की जर नाही झाले तर तुम्ही त्याच प्लॉटवरती तुमचा पैसा अडकला जातो. मग ते किती गतीने वाढतील, किती रेटने वाढतील आपले ते माहीत नाही बेसिकली. प्लस त्या प्रॉडक्टमध्ये कोणीतरी येऊन आपलं म्हणजे एन्करेजमेंट करताय की नाही, मग तुम्हाला फेन्सिंग लावायला लागेल, मग तिकडे सगळ्या गोष्टी सांभाळायला लागतील, तिकडे केअरटेकर ठेवायला लागेल, त्याचे तुमचे खर्च वाढतील, मग पाणी वगैरे त्याची लाईन येते की नाही तो सगळा तुमचा डोक्याचा म्हणजे हेडेक होऊन जातो. सो म्हणून जर तुमची पॉलिटिकल रीच असेल आणि तुम्हाला माहिती असेल अंतर्गत गोष्ट, असं म्हणजे आयडियली करू नये, पण जर तुम्हाला माहिती असेल आणि असं वाटतं की येणार आहे तर डेफिनेटली तुम्ही करा. पण मला असं वाटतं की त्यामध्ये पण नक्की होईल की नाही डबल माहीत नाही ना. आता झालंय म्हणून होणार हे आपण कितपत ठेवायचं, आणि जर तुम्हाला वाटतंय खूप कन्व्हिक्शन आहे की नाही येणारच आहे इथे, तर नक्कीच करावे, त्यामध्ये काहीच इश्यू नाही आहे त्यामध्ये. पण तुम्ही हे जरा फॅक्टर्स पकडा की एवढा तुमचा खर्च होणार आहे, तुमच्याकडे तेवढे पैसे आहेत का,
सगळे खर्च, पाण्याची लाईन, इलेक्ट्रिसिटीची लाईन, केअरटेकरचा खर्च, या सगळ्या गोष्टी तुम्ही त्याच्यावर मांडा आणि मग ठरवा. पहिले आपण प्लॉट घेतो, नंतरचा खर्च आपल्याला मॅनेज होत नाही, मग परत आपल्याला कमी किमतीत विकावं लागतं. असं पण होतं, भरपूर लोकांचं झालं असं. सो तो जरा मुद्दा नक्कीच घ्या. एक प्रत्येक याच्यामध्ये पेशन्स फार महत्त्वाचं असतं, खूप. पेशन्स असलं पाहिजे. तर इन्व्हेस्टमेंट केल्याच्या नंतर असं एक म्हणजे सामान्य माणसाच्या दृष्टीने बघूयात आपण की त्याने जर आता इन्व्हेस्ट केलं, म्हणजे आजच्या तारखेला, आजची जर किती 6 तारीख आहे मला वाटतं, 6 डिसेंबर, त्याने आज इन्व्हेस्ट केलं तर त्याने किती दिवस वाट पाहावी, म्हणजे किती वर्षांनी त्याने हे अपेक्षा करावी की मला आता येणार आहे त्या रिटर्न काहीतरी प्रॉफिट होणार आहे. अच्छा, सो याच्यासाठीच आपण म्हणतो गोल असायला पाहिजे. ठीक आहे, की आपण आज प्लॅनिंग केली म्हणजे 15 वर्षानंतर एवढेच येणार आहेत असं नाही विचार करायचा. आपल्याला काय की आता साधारण समजा एक फॅमिली माझ्याकडे येते, ठीक आहे, तर त्यांचे काय काय गोल असतील की बाबा आमचा मुलगा किंवा मुलगी आत्ता 5 वर्षाचे आहेत, कदाचित 12-13 वर्षांनी त्याला हायर एज्युकेशनसाठी मला पैसे लागतील, तर त्याच्यासाठी आज किती लागतील, साधारण समजा 10, 15, 20 लाख. जर त्याला कोणाला फॉरेनला पाठवायचे त्यांना कदाचित 50-75 लाख लागतील. तर आज तेवढे जेवढे लागणार आहेत ना, त्याला आपण महागाईने बघू शकतो की पुढच्या 12-13 वर्षात किती लागतील. तर फॉरेनचं एज्युकेशन आज 50 लाखाचं असेल, पण 13 वर्षानंतर कदाचित 1.5 कोटीवर जाईल. तर त्यासाठी आपण किती इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे आज, ते आपण डिसाईड करतो बेसिकली. मग दुसरं असतं की रिटायरमेंट कॉर्पस, की आता मला म्हणजे दोघांना आता एक 55पर्यंत आम्हाला काम करायचं, त्याच्यानंतर नाही करायचं, असे लोक असतात. आजकाल तर 45 वय झाले की आम्हाला 45पर्यंत काम करायचं, त्यानंतर नाही करायचं. तर त्यासाठी 45 आज जर माझा 1 लाखाचा खर्च आहे ना समजा, म्हणजे इन्कम जास्त असेल पण 1 लाखाचा खर्च आहे ना, 10 वर्षानंतर तो 2 लाखाचा खर्च होणार आहे. त्याच्यानंतर 20 वर्षानंतर तो 4 लाखाचा खर्च होणार आहे. तर जर आज कोणी व्यक्ती म्हणजे फॅमिली आली माझ्याकडे 30 वर्षाचा असताना, 50 वर्षांचा असताना खर्च त्यांचा जवळजवळ 4 पट होणार आहे. तर त्यावेळेस किती कॉर्पस लागणार आहे, तर त्यासाठी आत्ता किती SIP करायला पाहिजे ते आपण ठरवतो. आणि मग तिसरं असतं की बाबा मुलाचं लग्न वगैरे, मुलीचं लग्न, त्याच्यासाठी मला एक खर्च म्हणजे लागेल, तर तो किती लागणार. तर असे आपण आहे ना वेगवेगळे गोल्स मांडतो आणि त्याप्रमाणे आज कितीची SIP करतो, ती करायला पाहिजे ती ठरवतो आणि मग तसं आपण करतो. तर म्हणून आणि त्याच्यामध्ये आपण एक साधारण पकडतो की 12% आपण पकडतो की साधारण मिळतील. म्हणजे गेल्या मी म्हणालो तसं 40-45 वर्षात तुम्हाला 13-14% दिलेत, पण आपण मुद्दामून कमी पकडतो, 12% पकडतो. तर त्याप्रमाणे गणितं मांडतो. तर आज साधारण काही वर्षांनी, 20 वर्षांनी जर कोणाला 1 करोड लागणार असतील, तर आज त्याला कमीत कमी काही नाही तरी 10,000ची SIP चालू करायची 20 वर्षानंतर जर 1 करोड हवे असतील तर. असं सगळी गणितं आपण मांडून मग ठरवतो की कशी करावी बेसिकली इन्व्हेस्टमेंट. आता सर डिसेंबर चालू आहे बरोबर, आता जानेवारी येणार, तर एक वर्षभराचं तुम्ही असं म्हणजे काय प्लॅन सांगाल, म्हणजे या डिसेंबर पासून पुढच्या डिसेंबर पर्यंत? नक्की. लोकांचे भरपूर न्यू इयर रिझोल्युशन असतात. तर मी तर म्हणेन की ज्यांनी इन्व्हेस्टमेंट चालू नाही केली आहे त्यांच्यासाठी रिझोल्युशन हेच मेन आहे की तुम्ही इन्व्हेस्टमेंट चालू करा 1 जानेवारीपासून. 1 जानेवारीपासून नक्कीच. ठीक आहे, आणि तुम्ही डेट पण डिसाईड करू शकता की 1 जानेवारीपासून माझी SIP चालू होईल. म्हणजे तुम्हाला ते पुढच्या भरपूर वेळ लक्षात राहील की मी न्यू इयर रिझोल्युशन चालू केलेलं म्हणून मी आत्ता माझी इन्व्हेस्टमेंट. एक तर ते आहे. दुसरं, भरपूर लोकांना जनरली जानेवारी-मार्चमध्ये बोनस मिळतं. तर ते बोनस आलं की त्यांचं आधीच डिसाईड असतं की मला आयफोन घ्यायचा आहे, मला कार हवी आहे बेसिकली, किंवा मला घराचं डाऊन पेमेंट करायचं आहे. तर हां, घराचा डाऊन पेमेंटचा मुद्दा खूप इम्पॉर्टंट आहे. लोकांना वाटतं 7.5% माझं होम लोन आहे, माझं डोक्यावरचं लोन निघून जाईल. पण 7.5% लोन आहे ना, त्याला तुम्ही EMI आज जेवढा भरताय ना, तो 5 वर्षानंतर पण तेवढाच आहे, 10 वर्षानंतर पण तेवढाच आहे. मग कारण आणि इंटरेस्ट रेट तर तेवढाच राहील किंवा कमी होईल. आपण प्रगत देश होतो, म्हणजे आपली प्रगती होत चालली आहे, तर इंटरेस्ट रेट थोडी कमी होणार आपले, म्हणजे पुढच्या 10 वर्षात 20 वर्षात. तर त्यामुळे रिपेमेंट करायला जाऊ नका. जर होम लोन आहे ठेवा तुम्ही आणि ते तुम्ही इन्व्हेस्ट करा. जो काय पैसा आला आहे ना, तो तुम्ही इन्व्हेस्ट करा. किंवा दुसरी गोष्ट, लोक आयफोन आणि या सगळ्या खर्च करतात. तुम्ही बघा तुम्हाला गरज आहे का आयफोनची, किंवा तुम्ही बघा की कार नवीन घ्यायची गरज आहे का. आणि आजकाल ते पण तुम्हाला जास्त लोन नाही मिळतात. आजकाल कार लोन पण तुम्हाला 9-10% मिळतात. तर तुम्ही असा पकडा, विचार करा की मला इन्व्हेस्टमेंटमध्ये 12% मिळतील, मी त्यापेक्षा लोन घेतो ना. तर जे काही बोनस वगैरे येतात तुम्हाला न्यू इयरचे किंवा असे मार्चमध्ये साधारण येतात, तर ते पण तुम्ही विचार करा की मला जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट करायची आहे त्याबद्दल. ठीक आहे. आणि अजून एक असतं की टॅक्स प्लॅनिंग. लोक आता यावेळेस म्हणजे तुमचे भरपूर एम्प्लॉयर्स तुम्हाला आता टॅक्स प्लॅनिंगचे इन्व्हेस्टमेंट्स प्रूफ द्या वगैरे वगैरे. आता भरपूर सरकारने आता कमी केलं आहे तसा टॅक्स, खूपच कमी केला आहे. म्हणजे 12 लाखापर्यंत 0 टॅक्स, त्यानंतर सुद्धा 24 लाखापर्यंत 3 लाख. तर तसा टॅक्स प्लॅनिंग कमी, म्हणजे टॅक्सची आता गरज नाही टॅक्स प्लॅनिंगची, कारण का ATC इन्व्हेस्टमेंट्स आपले होते
ते आता त्याची गरज नाही आहे. पण हां, म्हणजे काही झालं तरी इन्कम टॅक्स प्लॅनिंग करावी, ज्याने जर तुम्हाला कमी करता आलं इन्कम टॅक्स प्लॅनिंग करून, तर तो पण पैसा तुम्ही SIP म्हणून करू शकता. तर हे माझ्यामध्ये 3-4 मुद्दे असतील जे आम्ही न्यू इयरच्या म्हणजे ओव्हरऑल न्यू इयरच्या पद्धतीने आपण करू शकतो बेसिकली असं प्लॅनिंग. बरं, एक एक्झाम्पल सहित आपण स्पष्ट करूया. हां. माझ्याकडे आत्ता 10 लाख रुपये आहे. न्यू इयर येणार आहे. माझ्याकडे स्वतःची गाडीही नाही, माझ्याकडे स्वतःचं घरही नाही, आणि मला इन्व्हेस्टमेंटही करायची. आता या 10 लाखामध्ये मी हे सगळं कसं मॅनेज करू? अच्छा, सो तुम्हाला घर घ्यायचं, घर तर खूप मोठा मुद्दा आहे. तर म्हणजे तुम्हाला त्यासाठी किती पैसे लागणार आहेत, ठीक आहे ना, ते पहिले ठरवायचं आहे. कारण का जनरली बँक त्याच्या 90% लोन देतं, 10% तुम्हालाच द्यावे लागतात. तर त्याप्रमाणे तुम्हाला थोडी प्लॅनिंग तशी करायला लागेल, ठीक आहे. तर ते असं करू शकतो. आणि आता कारचं कसं आहे की कारमध्ये पण सेमच आहे, 10 ते 15% तुम्हाला द्यायचे आणि उरलेले 90% तुम्हाला लोन मिळू शकतं. तर त्या पद्धतीने तुम्ही ठरवा. आता घराची तर किंमत खूप महाग आहे, कारचं तर साधारण तुम्ही 10 लाखाचं जरी ठरवलं, 1 लाख तुम्हाला कदाचित द्यायचे, तुम्हाला 9 लाखाचं लोन पण मिळतं. तर ते करा तुम्ही, आणि उरलेले तुम्ही इन्व्हेस्ट करा माझ्या मते तरी. पण घराचं आपल्याला मांडावं लागेल किती रेट, किती म्हणजे समजा तुम्ही 50 लाखाचं घेताय तरी तुम्हाला 10% डाऊन पेमेंट द्यावं लागतं, 5 लाख. मग तिकडे तुम्ही करू शकता. 10 लाखाची कार घ्यायची, 1 लाख तुम्ही डाऊन पेमेंट करा, असे 6 लाख तुम्ही इन्व्हेस्ट करा, उरलेले 4 लाख तुम्ही इन्व्हेस्ट करा बेसिकली. सो इन अ वे काय होतंय की तुमच्या 10 लाखामधले 40% इन्व्हेस्ट होत आहेत, 6 लाख तुम्ही डाऊन पेमेंट दिलेत, आणि तुमचा EMI चालू आहे जो काय असेल तो, कार आणि असं तुम्ही पद्धत करू म्हणजे शकता. आपण वस्तू कशा घेतो यावर डिपेंड करतात. घर घ्यायचं तर आपण कसं घेऊ, बरोबर, यावर ते डिपेंड करेल. नक्कीच नक्कीच. तुम्ही हे मांडा की जर आपल्याला त्या गोष्टीसाठी लोन मिळतंय तर लोन घेणं योग्य. कारण का लोनचा रेट ऑफ इंटरेस्ट हा 7 ते 9% आसपास असतो, आणि तुम्हाला इन्व्हेस्टमेंटवरती 12% मिळतात. जर तुमचे ऐपत म्हणजे तुमची जर बेसिकली जिद्द असेल की तुम्ही 5-10 वर्ष जॉब करून व्यवस्थित पैसा कमवून ते लोनचे EMI फेडू शकता, तर नक्कीच तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. जर तुम्हाला वाटते की नाही, मला कदाचित कंटिन्यू नाही करायचं जॉब आणि मला लोन नको आहे, तर तुम्हाला आयडियली तरी योग्य करून तुम्ही डायरेक्ट डाऊन पेमेंट करूनच घ्या कार किंवा घर माझ्या मते. कारण का जर तुमची नाहीच जिद्द एवढे वर्ष जॉब करण्याची, तर मग तुम्हाला लोन घेणं योग्य नाही. म्हणजे हे डिपेंड करतं कम्प्लिटली, तसं आहे.